सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, यावर्षी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। नवरात्रीचा सण हा स्वच्छता, सात्विकता, पवित्रतेचा प्रतीक आहे। दरवर्षी शारदीय नवरात्री ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते। नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये अनेक जणांच्या घरामध्ये गट बसतात, देवीचे विराजमान झालेले असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा, आराधना, सेवा, उपासना करत असते। या वर्षी 2025 मध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे। कारण यावेळी नवरात्र ही फक्त 9 दिवस चालणार नाही तर पूर्ण 10 दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा हा 11व्या दिवशी आलेला आहे। हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो। यावर्षी शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी संपेल। आता यावर्षी नवरात्री ही 10 दिवस चालणार आहे तर यामध्ये कोणती तिथी आहेत जे 2 दिवस येणार आहेत तर तृतीया तिथी जी आहे तर ती यावर्षी 2 दिवस चालेल। जे या 10 दिवसाच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे। ही तारीख 24 आणि 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहेत आणि म्हणून यावेळी महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहेत आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल। तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते। भंडारा आणि हवन यासारखे विधी सुद्धा याच दिवशी केले जाणार आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तसेच तिथी कमी होणे अशुभ लक्षण मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा की येणारा काळ हा खूप शुभ, देश आणि जगासाठी दुर्गा देवी ही समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येईल। यामुळे लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मक येईल। म्हणून आपल्या या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल नसाल, नवरात्रीचे उपवास करत असेल नसेल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची, आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे। यावर्षी नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे आगमन हे देखील खूप महत्त्वाचे असते। माता दुर्गेची स्वारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते। यावेळी माता दुर्गा हत्तीवर सवार होऊन येत आहे जे शुभ मानले जाते। हत्ती ज्ञान, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे। हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व आहे जे म्हणजे नवरात्रीचे उपवास। नवरात्रीच्या 9 दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुली सुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करतात। कोणी 9 दिवसाचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात। ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात। परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये 3 स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नये। 99% स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात गरिबी आणि दारिद्र्य येईल, तुमच्या मागे संकटे, अडचणी सुरू होतील। तर अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये? तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमाचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण नक्की पहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता राणीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा। नवरात्रीचे 9 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात। नवरात्रीच्या या 9 दिवसात काही नियमाचे पालन करणं अतिशय महत्त्वाचे आहे। कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा, आराधना, सेवा, उपासना करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत, अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताचं, सेवेचं संपूर्ण फळ, पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल। तसेच आपलं व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल। तर पहा, सर्व पितरी अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी अश्विन शुक्ल
प्रतिपदेपासून अनेक जण आपल्या घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या 9 दिवसाच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा, पूजा, आराधना जी आहे तर ती करत असतो. मग यामध्ये बघा बरेच जण दुर्गा शक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल, अशा काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो. त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण करत असतो. आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाहीत. नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्जित सांगितलेला आहे. त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत. कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाहीत. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते. अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो. साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते शांत, मंगलमय ठेवायचे आहे. म्हणजेच या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण, वाद, विवाद, क्लेश, कटकटी, अशब्द बोलणे, शिव्या देणे किंवा इतरांशी खोटं बोलणे, वाद करणे, रागवणे, एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहेत. कारण नवरात्रीचे 9 दिवस हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात. त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा, पूजा करायची आहे. चुकूनही आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून द्यायचं नाही. कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण कसं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेले सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवीही आकर्षित होत असते. त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये आपलं घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे. त्यामध्ये चुकूनही खरकाटी भांडी किंवा घरामध्ये केस, कचरा आणि यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. म्हणून आपलं घर जे आहे तर ते या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय, कुत्री, मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडेफार होईना काहीतरी खायला द्यावं. किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये. थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे. मग एखादी अनोळखी व्यक्ती असेल, यामध्ये जर सवासन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल, त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे. मग तुम्ही एखादा फळ देऊ शकता, दूध, चहा, कॉफी, किमान हातावर थोडी साखर किंवा गूळ जे काही आहे तर तो अवश्य द्यावा. कारण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही. म्हणून या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. आणि त्यात एखादी सवासीन स्त्री जर असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही नक्कीच देऊ शकता. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो. आता घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे नियमाचे पालन जे आहे तर ते आपल्याला नवीन नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचे आहेत. ज्यामध्ये दाढी करू नये, हाताची नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये. तसेच तर नवरात्रीमध्ये कोणीही लिंबू कापू नये. परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे 9 दिवस असेल, उठता बसता असेल, या स्त्रिया पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाहीत. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरामध्ये घटस्थापना केलेली असते, घट बसवलेले असतात आणि अनेक स्त्रियांना, महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसवल्यानंतर 2-3 माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ, पाणी असेल, पूजा असेल तर इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहेत. कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरात कोणतीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळ, पाणी केलं तरीही चालू शकतं.
नवरात्रीचे जे 9 दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहेत. या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता, स्वच्छता आणि सात्विकतेला दिला जातो. गर्भवती महिलांनी नवरात्रीचा उपवास करू नका. तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी त्यांचा तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, नवरात्रीच्या सणाबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती जी 99% महिलांना माहीत नसते. तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल.